अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, वैकुंठ चतुर्थी. वैकुंठ चतुर्थी जी असते ती येणार आहे 14 तारखेला, 14 नोव्हेंबर या दिवशी येणार आहे. वार आहे गुरुवार, म्हणजेच आपला गुरुवार देखील गुरूंचा वार आहे आणि वैकुंठ चतुर्थी जो मुहूर्त आहे तो येत आहे 14 तारखेला. 15ला पौर्णिमा लागणार आहे, म्हणून आपल्याला जी सेवा करायची आहे ती करायची आहे 14 तारखेला रात्रीच आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा कुठली करायची? वैकुंठ चतुर्थी म्हणजेच काय, हरिहर मिलन होत असतं त्या दिवशी. वर्षामधून हा एकच मुहूर्त असा असतो की त्या दिवशी आपल्याला सेवा करायचीच आहे. आता प्रत्येक घरामध्ये ही सेवा घडायला पाहिजे असं मी आवर्जून सगळ्यांना सांगेल. ज्या काही सेवा करून, उपाय करून, तापाय करून तुम्हाला काही फळ मिळत नसेल तर तुम्हाला सांगेल, या दिवशी आपण सेवा केल्याने नक्कीच आपले प्रश्न हे मार्गी लागत असतात, हे मी तुम्हाला सांगेल. कारण भगवान विष्णू जे असतात ते निद्रा अवस्थेतून बाहेर येतात आणि जो कार्यभार असतो आपला पृथ्वी चालवायचा तो भगवान शंकर जे असतात ते विष्णूंना देत असतात आणि तो दिवस म्हणजेच वैकुंठ चतुर्थीच्या रात्री 12 वाजता त्यांचं मिलन होत असतं. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले महादेव. तर हरिहर मिलन जे असतं ते आपल्या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी रात्री 12ला होत असतं, म्हणून आपल्याला सेवा ही रात्री 12लाच करायची आहे. बऱ्याच महिला बोलतील, आता ताई रात्री 12ला करायची का, दिवसा नाही करणार, किंवा मग पौर्णिमेला सकाळी चालेल का, किंवा चतुर्थीला संध्याकाळी चालेल का? तर नाही, रात्री 12 वाजताच आपल्याला ही सेवा करायची आहे. मात्र ही सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगेल, भगवान विष्णूंची अशी म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की जे कोणी किंवा ज्या कोणी घरामध्ये ही सेवा माझी करणार असणार त्यांना कशाचीही आयुष्यभरात कमी पडणार नाही. आणि भगवान शंकरांनी देखील वर दिलेला आहे, जो कोणी माझी सेवा ही करणार असणार त्यांच्या घरात कधीही अकाली मृत्यू जो असतो तो येणार नाही. कारण आपलं जे आयुष्य असतं ते चालवायचं काम भगवान विष्णू करत असतात. तर आपला घरातील संकटे, अकाली मृत्यू या ज्या गोष्टी असतात मोक्ष प्राप्तीच्या, हे भगवान शंकर करत असतात. तर अशी काही सेवा आहे या दोघांची, तर ती आपल्याला रात्री 12 वाजताच करायची असते. व एका वर्षातून एकच मुहूर्त असं असतो की त्या दिवशी ही सेवा केली जाते. त्या व्यतिरिक्त एकही मुहूर्त असा नाही की त्या दिवशी त्यांना ही सेवा अर्पण करावी लागते. सेवा कुठली करायची ते आता आपण आधी जाणून घेऊयात. आपण संध्याकाळी दिवाबत्ती करत असतो, त्यावेळी अगदी आपण पूजा मांडणी करून ठेवली. पूजा जर मांडायची असेल पूजा मांडू शकतात, किंवा आपल्या देवघरासमोरच बसून आपण देखील करू शकतो, काही हरकत नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. तुम्हाला पाट्यावर मांडायची पाट्यावर मांडू शकतात. तर आपल्याला सेवा सुरुवात करायची संध्याकाळी. जर आपण पूजेचा दिवा जो प्रज्वलित करत असतो देवघरामध्ये तो प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा लावा, तेलाचा लावा, कुठलाही लावला तरी देखील चालेल. फक्त रात्री 12 पर्यंत तो तेवत राहील याची काळजी आपण घ्यायची आहे, म्हणजे तेल आपण जास्त टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल की रात्री 12ला तुम्ही अभिषेक केला भगवान विष्णूचा आणि महादेवांचा तरी देखील चालेल, किंवा आधी केला तरी देखील चालेल. तर आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे, किंवा सकाळी आपण चतुर्थीच्या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच 14 तारखेला सकाळी जरी अभिषेक केला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर अभिषेक म्हणजेच काय, भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा. 11 वेळा आपण पाण्याने अभिषेक त्यांचा केला तरी देखील चालेल भगवान विष्णूंचा. आणि तसंच भगवान महादेवांची जी पिंड असते आपल्या घरामध्ये त्या पिंडीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला 11 वेळा पाणी टाकलं आपण तरी देखील चालेल. अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंना पिवळे फुलं, पिवळी वस्तू खूप म्हणजे प्रिय असते, म्हणून पिवळे वस्त्र, पिवळे फुलं, पिवळे नैवेद्य या प्रकारे तुम्ही दाखवायचा आहे. भगवान शंकरांना पांढरी फुलं, पांढरी वस्त्र, पांढरी जे म्हणजे वस्तू असतात नैवेद्यामध्ये ते अर्पण करायचे आहेत. म्हणजे दुधापासून बनलेले पदार्थ जे असतात ते तुम्ही अर्पण करू शकता भगवान महादेवांना. ठीक आहे, या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आता सेवा कुठली करायची, तर रात्री 12 वाजता परफेक्ट. आता या गोष्टी तुम्ही आधी केल्या तरी देखील चालतील. जसं संध्याकाळी तुम्ही वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही नैवेद्य वगैरे दिला किंवा या गोष्टी केल्या तरी चालतील, पण सेवा मात्र तुम्हाला केव्हा करायची आहे, रात्री 12ला सेवा करायची. आता सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगेल. सेवा म्हणजेच उपाय म्हटला तरी चालेल किंवा सेवा म्हटली तरी देखील चालेल. तर आपल्याला विष्णू सहस्रनामावली सगळ्यांनाच माहिती आहे. विष्णू सहस्रनाम हे वेगळं असतं, विष्णू सहस्रनामावली हे वेगळं असतं. म्हणजेच भगवान विष्णूंचे 1008 नावं जे असतात ते तुम्हाला येत असतील तर ठीक, नाही म्हणता येत तर तुम्ही युट्यूबला लावला तरी देखील चालेल, किंवा छोटासा ग्रंथ आपल्याला मिळत असतो केंद्रांमध्ये, ते तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये नामावली आहे.
तर ती तुम्ही घ्यायची आहे नामावली. त्यानंतर तुळशीचं, आता तुळशीचे पान जे असेल ते तुम्ही दिवसा तुम्ही तुमच्या जवळ आणून ठेवा, रात्री तुळसला हात लावू नका. तर अगोदरच तुम्ही तयारी करून ठेवा, म्हणून हा व्हिडिओ मी लवकर टाकत आहे तुम्हाला. तर तुळशीचे 1008 असले तर अतिउत्तम, नसले तर एक पान असलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर तुम्हाला भगवान विष्णूंचे 1008 नाव म्हणत म्हणत, म्हणजे पहिलं नाव म्हटल्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान हे भगवान महादेवांवर वाहायचं आहे. लक्षात घ्या, गलती करू नका. जी मी तुम्हाला पूजा सांगत आहे, भगवान विष्णूंचं 1000 नाव जे आहे ते म्हणत असताना एक एक तुळशीचं पान हे भगवान शंकरांना वाहायचं आहे, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडे 1008 पानं नसतील तर एक तुळशीचं पान घ्या, आपल्या हातात घ्या, 1008 नावं आपण म्हणायचे आहेत. नंतर आपण ते एक पान जे असेल ते भगवान शंकरांना नमो नमः म्हणून वाहायचं आहे. या पद्धतीने करा. किंवा तर एक वाटीमध्ये एक तुळशीचं पान घ्या, हात ठेवा, उजवा हात जो असेल, हा माझा उजवा हात आहे, तर हात ठेवा. त्यानंतर 1008 नावं जे असतात भगवान विष्णूंचे ते म्हणायचे आहेत. नंतर ते जे एक पान असेल ते भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे. या पद्धतीने ही सेवा करायची आहे. आता दुसरं म्हणजेच बेल पान जे असतील ते 108 असते तर अतिउत्तम. 108 बेल पानं घ्यायची आहेत, नसतील तर एक बेल पान असेल तरी देखील चालेल. सेम असंच करायचंय. बेल पान घ्यायचंय. 108 नाव जे असतात भगवान शंकरांचे, 108 नाव हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. 108 नाव लक्षात घ्या. तर हे 108 नावं आपल्याला म्हणायचे आहेत. प्रत्येक नावाला एक एक बेल पान आपल्याला भगवान विष्णूंना वाहायचं आहे. तुमच्याकडे 108 पानं नसतील तर एक पान असेल तर ते हातावर घ्या, उजव्या हातात ठेवा बेलपान. 108 नावं भगवान शंकरांचे आपण म्हणायचे आहेत आणि ते बेलपत्र जे असेल ते भगवान विष्णूंना वाहायचं आहे. म्हणजेच हरिहर मिलन होत असतं. असा एका वर्षामध्ये कोणताच तिथी, कोणताच दिवस असा नाही की भगवान विष्णूंना बेलपान वाहिलं जातं किंवा भगवान शंकरांना तुळशीचं पान वाहिलं जातं. हे करत नाही, हे मान्य केलं जात नाही अध्यात्मात. पण हा एक तिथी असा असतो किंवा हा एक रात्र अशी असते, हरिहर मिलन होत असतं आणि भगवान विष्णू जे असतात तो कार्यभार जो असतात तो शंकराकडून घेत असतात. शंकरांजवळ दिलेला असतो पृथ्वीचा कार्यभार, तो घेत असतात. त्यावेळी हरिहर मिलन होत असतं आणि ही सेवा आपल्याला करायची असते. त्यामुळे सांगण्यात येतं की भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे, जो कोणी आमची ही सेवा रात्री 12 वाजता करणार आहे, त्यांचं मिलन हे 12 वाजता होत असतं. जो कोणी हे मिलन होत असतं तेव्हा ही सेवा करणार आहे, त्यांच्या घरात भगवान विष्णू सदैव वास करत असतात. त्यांचा कृपाशीर्वाद राहत असतो. तसंच भगवान शंकरांचा देखील कृपाशीर्वाद राहत असतो. म्हणून तुम्हाला सांगेल, सगळ्यांच्या घरात ही सेवा आपल्याला करायची आहे. सगळ्यांना आवर्जून सांगेल की त्या दिवशी रात्रीच करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी उद्या सकाळी उठून करू का, तर नाही, चालणार नाही. रात्री तुम्ही 12ला करा, 12:30ला करा, 1 वाजता केली तरी देखील चालेल, पण 12च्या नंतर आपल्याला करायची, म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान आपल्याला सेवा करायची, लक्षात घ्या. तर 14 तारखेला वैकुंठ चतुर्थी आहे, त्या दिवशीच रात्री ही सेवा करायची आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. चला मग, सांगितलेली सेवा जी ती भगवान विष्णूच्या आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.